नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या एक्सप्लेनर सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 10वीच्या भूगोलाचा अगदी बेसिक्स क्लिअर करणारा पहिला धडा वितरणाचे नकाशे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर संकल्पना अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. तर वेळ न घालवता थेट सुरू करूया. थोडक्यात सांगायचं तर आज आपण काय काय बघणार आहोत. आधी नकाशांचे प्रकार, मग क्षेत्रभेट कशी करायची ते, त्यानंतर तुमचा सगळ्यात महत्त्वाचा पाठाखालचा स्वाध्याय आपण एकत्र सोडवणार आहोत. आणि अगदी शेवटी परीक्षेत हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी काही भन्नाट मेमरी ट्रिक्स. तर शेवटपर्यंत नक्की लक्ष द्या. चला तर मग भाग 1 पासून सुरुवात करूया. वितरणाच्या नकाशांचे प्रकार. बघा, नकाशे म्हणजे फक्त एखादं गाव किंवा शहर दाखवण्यासाठी नसतात बरं का. एखाद्या भागात पाऊस किती पडतोय, तापमान कसं आहे किंवा लोकसंख्या कशी पसरली आहे, हे सगळं अचूक दाखवण्याचं काम हे वितरणाचे नकाशे करतात. आता सांख्यिकीय माहितीच्या आधारे याचे मुख्य 3 प्रकार पडतात: टिंब पद्धत, क्षेत्रघनी पद्धत आणि समघनी पद्धत. हे 3 प्रकार म्हणजे भूगोलाचा पाया आहेत असं समजून चाला. आता स्क्रीनवर बघा, डावीकडे जो नकाशा दिसतोय ना, तो अमरावती जिल्ह्याचा टिंब पद्धतीचा नकाशा आहे. यात बघा, लोकसंख्येसारखा जो घटक सर्वत्र विखुरलेला असतो तो या छोट्या छोट्या टिंबांनी किती अचूक दाखवलाय. आणि उजवीकडचा नकाशा पहा, हा आहे क्षेत्रघनी पद्धतीचा नकाशा. इथे प्रशासकीय सीमांच्या आत लोकसंख्येची घनता दाखवण्यासाठी रंगांच्या वेगवेगळ्या छटा वापरल्यात. साधं लॉजिक आहे, जिथे मूल्य जास्त तिथे रंग अधिक गडद आहे की नाही सोप्पं. आता हे तिसरं उदाहरण बघा, समघनी पद्धत. इथे अमरावती जिल्ह्याचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान म्हणजेच पाऊस दाखवला आहे. आता पाऊस किंवा तापमान हे सलग असणारे नैसर्गिक घटक आहेत, बरोबर? मग अशा वेळी समान मूल्य दाखवणाऱ्या या सममूल्य रेषा वापरल्या जातात. आणि एक लक्षात ठेवा, या रेषा जितक्या जवळजवळ तितका त्या घटकातला बदल जास्त वेगाने होतो. आता वळूया भाग 2 कडे, भौगोलिक क्षेत्रभेट. भूगोल हा फक्त वर्गात बसून शिकायचा विषय नाहीये. प्रत्यक्ष बाहेर जाऊन निरीक्षण करणं खूप गरजेचं असतं. या क्षेत्रभेटीचे मुख्य 4 टप्पे आहेत. सगळ्यात आधी पूर्वतयारी आणि योग्य ठिकाणाची निवड करणं. मग प्रत्यक्ष तिथे गेल्यावर स्वतःची आणि इतरांची काळजी घेणं, सुरक्षितता जपणं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परत आल्यावर आपण जी काही माहिती गोळा केलीये त्यावर आधारित सविस्तर अहवाल लेखन करणं. हा टप्पा मिस करून अजिबात चालणार नाही. चला आता भाग 3, स्वाध्याय. सर्वांनी आपापल्या वह्या आणि पेन बाहेर काढा, कारण आता आपण धड्याच्या शेवटी दिलेला स्वाध्याय एकत्र सोडवणार आहोत. मी उत्तरे सांगेन आणि तुम्ही ती लिहून घ्यायची आहेत. प्रश्न पहिला, खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा. पहिलं विधान अ, वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो. हे विधान पूर्णपणे अयोग्य आहे, कारण त्यांचा मुख्य उद्देश भौगोलिक घटकांचे वितरण दाखवणे हा असतो. विधान आ, क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकाचे एकच मूल्य असते. हे विधान अगदी योग्य आहे. विधान ई, क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत. हे अयोग्य आहे, कारण आपण मगाशीच पाहिलं, मूल्याप्रमाणे छटा गडद किंवा फिक्क्या होतात. आणि विधान ई, क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात. हेही अयोग्य आहे, कारण उंची दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात. चला, ही उत्तरे पटकन तुमच्या वहीत लिहून घ्या. पाहू, मी 10 सेकंद थांबतोय. आता याच प्रश्नातली पुढची विधाने लिहून घ्या. विधान उ, लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात. हे अयोग्य आहे. लोकसंख्येसाठी टिंब किंवा क्षेत्रघनी पद्धत वापरतात. विधान उ, टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे. हे विधान 100% योग्य आहे. विधान ए, समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत. हे अयोग्य आहे, कारण नावातच समघनी आहे, ते सममूल्य रेषांनीच तयार केले जातात. आणि शेवटचं विधान ऐ, टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचं वितरण दाखवता येते. हे विधान योग्य आहे. लिहा बरं पटापट, यासाठीही मी 10 सेकंद थांबतोय. आता प्रश्न दुसरा अ, वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. याचे 4 मुख्य मुद्दे आहेत, ते असे लिहा. पहिला मुद्दा, एखाद्या प्रदेशातील विविध भौगोलिक घटकांचे वितरण स्पष्ट करणे हा या नकाशांचा मुख्य उपयोग आहे. दुसरा मुद्दा, या नकाशांमधून वितरणाचा आकृतिबंध आपल्याला चटकन लक्षात येतो. तिसरा मुद्दा, हे नकाशे विशिष्ट घटकांच्या सांख्यिकीय माहितीच्या आधारेच तयार केले जातात. आणि चौथा मुद्दा, याचे मुख्य 3 प्रकार आहेत: टिंब पद्धत, क्षेत्रघनी पद्धत आणि समघनी पद्धत.
हे चारही मुद्दे व्यवस्थित लिहून घ्या. मी पुन्हा 10 सेकंद थांबतोय. प्रश्न दुसरा आ. समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक स्पष्ट करा. याचेही 4 सोपे मुद्दे आहेत. पहिले, क्षेत्रघनी पद्धतीत रंगांच्या छटा वापरतात, तर समघनी पद्धतीत समान मूल्य दर्शवणाऱ्या रेषा वापरतात. दुसरे, क्षेत्रघनी नकाशे घनतेसारख्या माहितीसाठी असतात, तर समघनी नकाशे तापमान किंवा पर्जन्य अशा सलग घटकांसाठी असतात. तिसरे, क्षेत्रघनी पद्धतीत प्रशासकीय सीमांचा विचार केला जातो, मात्र समघनीमध्ये सीमांचा विचार अजिबात केला जात नाही. आणि चौथे, क्षेत्रघनीमध्ये सरासरी मूल्यांचा वापर होतो, तर समघनीमध्ये अचूक सांख्यिकीय मूल्यांचा वापर होतो. फरकाचे हे 4 मुद्दे वहीत नोंदवून घ्या. यासाठी 10 सेकंद घ्या. प्रश्न दुसरा ई. प्रदेशातील लोकसंख्येसारख्या घटकांचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते ते सकारण स्पष्ट करा. याची 4 कारणं खालीलप्रमाणे लिहा. पहिले, लोकसंख्येचे प्रत्यक्ष वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धत सर्वात जास्त उपयुक्त असते. दुसरे कारण म्हणजे लोकसंख्या हा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो, तो सर्वत्र समान नसतो. तिसरे, टिंब पद्धतीत प्रत्येक टिंबाला एक निश्चित मूल्य दिलेले असते, ज्यामुळे वितरण खूप अचूकपणे दाखवता येते. आणि चौथे, या पद्धतीमुळे कुठे लोकसंख्येची जास्त दाटी आहे आणि कुठे विरळ वस्ती आहे हे अगदी स्पष्ट डोळ्यासमोर उभं राहतं. हे महत्त्वाचे मुद्दे लिहून काढा. मी 10 सेकंद थांबतोय. वळूया प्रश्न तिसऱ्याकडे. खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल? अ. जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन यासाठी टिंब पद्धत वापरू. आ. जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण, उंची सलग असते म्हणून समघनी पद्धत. ई. राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण, प्राणी विखुरलेले असतात म्हणून टिंब पद्धत. ई. भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण, घनता आली की क्षेत्रघनी पद्धत. आणि उ. महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण, तापमान सलग असते त्यामुळे समघनी पद्धत. ही उत्तरे पटापट नोंदवून घ्या. मी पुन्हा 10 सेकंद थांबतोय. आता शेवटचा प्रश्न, प्रश्न चौथा. कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा वाचा आणि उत्तरे द्या. अ. या नकाशात लोकसंख्येचं वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे? उत्तर अगदी सोपं आहे, टिंब पद्धतीने. आ. दिशांच्या संदर्भात लोकसंख्येचं वितरण सांगा. इथे पूर्वेकडे लोकसंख्या दाट आहे आणि पश्चिमेकडे ती विरळ होत गेलीये. ई. सर्वात मोठा गोल असलेल्या तालुक्याचे नाव आणि लोकसंख्या. सर्वात मोठा गोल करवीर तालुक्यात म्हणजेच कोल्हापूर शहरात आहे. तिथे सुमारे 20 लाख लोकसंख्या आहे. आणि ई. सर्वात कमी लोकसंख्या असणारे तालुके कोणते? गगनबावडा आणि शाहूवाडी हे ते तालुके आहेत. नकाशा वाचनाची ही सर्व उत्तरे लिहून घ्या बरं. यासाठी शेवटचे 10 सेकंद घ्या. चला, आपला स्वाध्याय तर यशस्वीरित्या पूर्ण झाला. आता वळूया आजच्या सर्वात भारी भागाकडे. भाग 4, मेमरी ट्रिक्स. हे बघा, हे सगळं लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. फक्त हे 3 शब्द नेहमी लक्षात ठेवा. टिंब पद्धत आली की काउंटेबल म्हणजे मोजता येण्याजोगे हा शब्द डोक्यात फिट बसवा. जे घटक मुक्तपणे विखुरलेले असतात, जसे की माणसं किंवा प्राणी. क्षेत्रघनी पद्धत आली की रंग आणि सीमा आठवा. जिथे प्रशासकीय सीमा आणि घनतेचा संबंध येतो तिथे हेच वापरतात. आणि समघनी पद्धत म्हणजे सलग रेषा किंवा कॉन्टिन्युअस लाईन्स. जे घटक निसर्गाशी संबंधित आहेत, जसे पाऊस, तापमान किंवा उंची. हे सोपे सूत्र लक्षात ठेवलं की परीक्षेत तुमचे पैकीच्या पैकी मार्क एकदम पक्के. शेवटी एवढंच सांगेन, भूगोल म्हणजे फक्त कागदावरचे नकाशे नव्हेत, तर आपल्या आजूबाजूचं प्रत्यक्ष जग समजून घेण्याची ती एक उत्तम पद्धत आहे. आजच्या या सत्रातून तुमच्या बऱ्याचशा संकल्पना नक्कीच क्लिअर झाल्या असतील. पण जाता जाता एक विचार नक्की करा. उद्या जेव्हा तुम्ही शहरातून किंवा गावातून फेरफटका माराल ना, तेव्हा आजूबाजूला बघताना विचार करा की इथल्या कोणत्या घटकांसाठी मी कोणता नकाशा तयार करू शकेन. आहे की नाही रंजक प्रश्न? यावर नक्की विचार करा. आणि तुमच्या अभ्यासासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.